सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेची जी आहे ते सुनवाई सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय पुढे होईल आपल्यासोबत या संपूर्ण विषय बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सर आहेत। सर मला सांगा की सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेचा जो वाद सुरू आहे त्यात नेमकं काय होईल, पुढे कोणाचा फायदा होईल? फायदा हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि अमित शहाचा आहे। त्याला फोडाफोडी करावी लागणार नाही। तिथले दोन्ही खासदार जे आहेत हे बीजेपी मध्ये निघून जातील आणि हे दोघं आपलं असताना मंदिरामध्ये घंटा घेऊन जसं बसतात तसे या दोघांना घेऊन बसावं लागेल, अशी परिस्थिती मला दिसते। नेमकं कपिल सिब्बलनी ज्या प्रकारे संपूर्ण हे प्रकरणात पैरवी केलेली आहे त्या पद्धतीने चिन्हाचं काय होईल नेमकं? एक चूक सुप्रीम कोर्टाने केली, ती पहिल्यांदाच केली, म्हणजे पहिल्या वेळेसच केली त्यांनी। ती म्हणजे की पहिल्यांदा त्यांनी डिसाईड करायला पाहिजे होतं की सेक्शन 29A हा 89 साली रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये पार्लमेंटने अंतर्भूत केला। अंतर्भूत केल्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की ते जे काही सिव्हिल भांडणं आहेत ती सगळी सिव्हिल कोर्टामध्ये मिटवली पाहिजेत आणि त्यांचा निर्णय हा सगळ्यांनी मान्य केला पाहिजे। काही वेळेस असं होतं की पार्लमेंट हे स्वतःच सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन काढून दुसऱ्या तरी कोर्टाला कुठेतरी देतं। या केसमध्ये तसं झालेलं नाही। त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला डिसिजन देण्याचे पॉवर्स नाहीत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। हे सगळेजण असं म्हणतात आहेत की एक जुना वाद काँग्रेस आणि निजलिंगप्पा काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असं म्हणजे ओ आणि आय असं जे होतं तो वाद गेला होता। त्यावेळेस कोर्टाने असं म्हटलं होतं की हे असोसिएशन्स आहेत, अनरजिस्टर्ड असोसिएशन्स आहेत आणि अनरजिस्टर्ड असोसिएशन असल्यामुळे साधिकालीच्या जजमेंट प्रमाणे असणारं इलेक्शन कमिशनने तो निर्णय द्यावा। परंतु एकदा आणि तोपर्यंत राजकीय पक्ष रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नव्हतं। 89 साली हे असणारं कंपल्सरी झालं आणि 89 साली कंपल्सरी झाल्यानंतर सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन आलं। हे त्यावेळेसच सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलं असतं की तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन तुमची भांडणं मिटवा आणि निर्णय घ्या। तर मला वाटतं आज जी सुप्रीम कोर्टाची पाळी आलेली आहे की पहिल्यांदा त्यांनी असणारं इलेक्शन कमिशनचं सिम्बॉल वाटप जे एकनाथ शिंदेला दिलं त्याला त्यांनी योग्य आहे असं म्हटलं आणि आता असताना त्या ठिकाणी हे दिसतंय की इलेक्शन कमिशनकडे सिम्बॉल देण्याच्या संदर्भात किंवा सुप्रीम कोर्टाने देण्याच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु राहिलेला आहे आणि म्हणून मला असं दिसतंय की हे सिम्बॉल फ्रीज होण्याची शक्यता अधिक दिसते। तुम्ही म्हटलं होतं की हा एक खूप मोठा फ्रॉड आहे, नेमकं काय फ्रॉड आहे? फ्रॉड ह्याच्यासाठी म्हणतोय कारण का ज्यावेळेस काही मॅटर सिव्हिल कोर्टाला डिसाईड करायचे आहेत त्यावेळेस इलेक्शन कमिशन डिसाईड करते, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट का म्हणत नाहीये की हे सिव्हिल ज्युरिडिक्शन आहे आणि इलेक्शन कमिशनचं ज्युरिडिक्शन नाहीये म्हणून? हे सुप्रीम कोर्टाने म्हणायला शिकलं पाहिजे। एकंदरीतच या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या दोन्ही शिवसेनेच्या मध्ये जे काही होईल, जो काही निर्णय येईल, पण या निर्णयाचा संपूर्ण फायदा जो आहे तो भाजपलाच या ठिकाणी होणार आहे। धनंजय साबळे, मुंबईचा अकोला।